मित्रांनो, मी महाराष्ट्रातून आहे. माझं नाव गीतांजली आहे. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि ह्या व्लॉगवरती तुम्हाला माझ्या सर्व लाईफस्टाईलच्या व्हिडिओ पाहायला मिळतील. जसं की एंटरटेनमेंट आहे, पर्सनल लाईफबद्दल व्हिडिओ असतील आणि माझ्या सर्व काही हॉबीज असतील, कला असतील आणि सर्व काही सगळं माझ्याबद्दलच असणं कशी आहे हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये रोज पाहायला मिळेल. आणि तसंच व्हायला पण आवडतं. आणि गणेशाचं स्मरण करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला एक मस्त चहाची ट्रिक सांगणार आहे. चहा बनवायची रेसिपी. सगळ्यात सुरुवात आपण चहाची करूया, कारण प्रत्येक कामाची आणि मंगल कार्याची सुरुवात जशी श्री गणेशाकडून होते तशीच चहापासून पण होते. आणि तुम्ही बोलणार चहा तर सगळेच बनवतात, सगळ्यांनाच माहिती आहे चहा कसा बनवायचा. तसं नाही आहे, पण चहा तर सगळेच बनवतात, पण प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असतात, कारण प्रत्येकाच्या भावना पण वेगवेगळ्या असतात. तशीच चहाची टेस्ट आहे. चहा एक असं माध्यम आहे की चहा बनवणाऱ्याच्या सगळ्या भावना आणि त्या चहामध्ये उतरतात आणि तो चहा जे पितील त्यांच्याकडे तो डायरेक्ट पोहोचतात. म्हणजे याचा अर्थ असं की चहा एक असं माध्यम आहे की चहा बनवणाऱ्याच्या सगळ्या भावना ज्या चांगल्या वाईट असतील त्या पिणाऱ्याच्या पर्यंत डायरेक्ट पोहोचतात. तसं का असं का तुम्ही बोला? तर असंच आहे. हे जेवण जे काही आपण जेवण जेवतो, जे काही आपण जेवण बनवतो घरी, भाजी चपाती, चहा वगैरे जे काही खाण्याचं, त्याच्यामध्ये आपल्या भावना उतरत असतात. म्हणून बघा पूर्वीचे लोक असं बोलत होते की असं आपल्याला सांगतात की तुम्ही चहा बनवताना, हे जेवण बनवताना स्त्रियांनी स्त्रियांचं मन कसं प्रसन्न असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, तेव्हा कुठं चवीचं बनतं आणि जेवण चांगलं बनतं, सगळ्यांना आवडतं, असं पूर्वीचे लोक बोलतात. ते कुठंतरी सत्य आहे असं मला वाटते. म्हणून तर बघा स्त्री होताना जेवणच्या किचनच्या रूममध्ये काहीतरी एक सॉफ्ट मधुर संगीत लावलेलं असते, कारण त्यांचं मन प्रसन्न व्हावं म्हणून, किंवा मग भजन लावलेलं असतं देवाचं. मग हे त्यामागचं हेच कारण आहे. त्यामागचं हेच कारण आहे. तर आपण सुरुवातीला सगळ्यात पहिला गणेशाचं वंदन करूया आणि नंतर मग एक चांगला चहा बनवूया. आणि तो चहा कसा वाटला माझ्या पद्धतीने करून पहा. देऊ कमेंट. जसा झाला असेल तशी कमेंट द्या. असं काही नाही की चांगलं नाही झालं म्हणून द्यायचं, चांगलंच द्यायचं आणि नाही दिला तर नाही द्यायचं, असं करू नका. जे काय असेल ते कमेंट करत राहा आणि पाहत राहा. जे काही शंका समाधान प्रश्न मला नक्की कमेंट करून सांगा. त्याची उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.